नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण धाबा स्टाईल चना मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 1 वाटी हरभऱ्यांना रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता आपण हे हरभरे स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता येथे मी गॅसवर कुकरमध्ये धुवून घेतलेले हरभरे, 2 तेजपान, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिऱ्या, 1 मसाला वेलची, 1 वेलची, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या। आता आपण यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत। पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। आता आपण कुकरचे झाकण लावून मीडियम फ्लेमवर या कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे। आता आपण कुकरचे झाकण काढून हरभरे चांगल्या प्रकारे शिजले आहेत का एकदा चेक करून घेऊ। तुम्ही पाहू शकता आता आपले हरभरे एकदम मऊ असे शिजले आहेत। आता आपण चना मसाला बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून हिंग टाकून घेऊ। आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण यामध्ये 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे। तर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले हरभरे टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेऊ। 1 टेबलस्पून किचन किंग मसाला। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांपर्यंत या भाजीला छान प्रकारे उकळून घेऊ।
10 मिनिटांनंतर आता आपला चना मसाला बनवून तयार आहे. धाबा स्टाईल चना मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.